नमस्कार, मी सीमा आणि तुम्हा सर्वांचे समायरा नवगिरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आज आहे 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. सर्व महिला भगिनींना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार आहे. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, 9 कोटींची माता रमाई आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिला भगिनींनो, सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणाने लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली क्लारा झेडगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे व महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय. आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात. नेव्ही, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी अनेक पदावर आत्मविश्वासाने कार्यरत आहेत. महिलांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावे लागेल. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण त्यापेक्षा मला वाटतं आपल्या डोळ्यात आदर असावा.